नमस्कार मंडळी, तुमचं सुनंदा किचन मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण झटपट बनणारा हराभरा कबाब कसा बनवतात ते बघूया। त्यासाठी मी इथं साहित्य घेतले। पालक एकदम 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, वाटाणे, शिमला मिर्च, कोथिंबीर, जीरा पावडर, लसूण, चाट मसाला, तिखट, धना पावडर, 3-4 हिरव्या मिरच बारीक, चवीनुसार मीठ। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू। इथं पाणी गरम झालंय, कढई ठेवून त्यात आपल्याला पालक 2 ते 3 मिनिटांसाठी उकडून घ्यायची, शिजून घ्यायची आणि त्यात वाटाणे जास्त शिजवायचे नाहीये, फक्त 2 ते 3 मिनिटं शिजवत असताना त्यात थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर। याच्याने पालकचा आणि वाटाण्याचा कलर जात नाही, त्यामुळे आपला हराभरा कबाब हिरवा दिसतो। त्यामुळे मीठ आणि साखर थोडेसे टाकावी। हे बघा 2 ते 3 मिनिट पर्यंत शिजून झाली आहे। तेव्हा जास्त शिजू नाही दिले मी पालकची भाजी आणि वाटाणे। एका भांड्यात काढून घेऊ आपण। बघा तर मंडळी, आता आपण पालक शिजवलेली पालक आणि वाटाणे आता मिक्सरला बारीक वाटून घेऊ। त्यात आपल्याला लसूण आणि 4 हिरव्या मिरच बारीक आणि शिमला मिर्च, थोडीशी कोथिंबीर बिना पाणी टाकता वाटून घ्यायचे मिक्सरला। बघा तर मंडळी, आता आपण आपलं वाटण कसं झालंय ते बघू। ते बघा अशा प्रकारे न पाणी टाकता असं बारीक वाटून घेतलंय मिक्सरला। आता आपण एका भांड्यात काढून घेऊया वाटणाला। असं मस्त बारीक पेस्ट करून घेतली। त्यात आता आपल्याला उकडलेला बटाटा बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे। हे बघा अशा प्रकारे आपण बटाटा पण बारीक करून घेतलाय। त्यात चाट मसाला, जीरा पावडर, लाल तिखट आणि धना पावडर आणि थोडं चवीनुसार मीठ। आता आपण ह्या मिश्रणाला एकजीव करून घेऊ। बघा तर मंडळी, आता मी इथं एक कढई ठेवली, त्यात बेसन पीठ घेतलं 1 वाटी। त्यात आपल्याला ते थोडं भाजून घ्यायचंय, थोडंसं तेल टाकून। मंद गॅसवर हे बघा मस्त अशा प्रकारे 3 ते 4 मिनिटांपर्यंत मी भाजून घेतलंय, अगदी थोडंसं तेल टाकून। आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचं पीठ। बघा तर मंडळी, आता आपलं बेसनाचं पीठ मस्त गार झालंय। आता ह्या बेसनाच्या पिठाला ह्या मिश्रणामध्ये टाकून देऊ। अशा प्रकारे
मस्त एकजीव करू त्या मिश्रणाला। हे बघ मस्त अशा प्रकारे मिक्स करून घेतलंय। आता आपल्याला काय करायचंय, थोडंसं हाताला तेल लावून याचे छोटे छोटे मस्त गोळे तयार करून घ्यायचे। मस्त अशा प्रकारे आणि त्यावर डिझाईन साठी काजूचे 2 काप केले मी। अशा प्रकारे लावून द्यायचंय। तशाच प्रकारे आपल्याला बाकीचे गोळे पण तयार करून घ्यायचे। बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपण हराभरा कबाब करून घेतले। आता आपल्याला सेलो फ्राय करायचे, त्यांना डीप फ्राय नाही करायचे। कमी तेलात एकदम मस्त कुरकुरीत होतील ते। इथं मी 1 ते 2 चमचे तेल टाकते। त्यावर अशा प्रकारे ठेवून देते, सर्व रचून देते अशा प्रकारे। मंडळी आता आपल्याला दुसऱ्या बाजूने पलटवून द्यायचे त्यांना। बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपला हराभरा कबाब झटपट बनवून तयार आहे। तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठीही देऊ शकता। तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा।